तुम्हाला नको आहे बाळ तोपर्यंत नकोच आहे. म्हणजे मग त्याकरता तुम्ही इतके पॅनिक होता आणि आता हवं आहे म्हणल्यावर पहिल्या दुसऱ्या महिन्यातच नाही ना कन्सीव्ह होणार. म्हणजे शरीराला काहीतरी वेळ द्यायला पाहिजे आणि कन्सेप्शन म्हणजे हे ना मॅटर ऑफ चान्स आहे त्याच्यामध्ये खूप, की स्त्रीची प्रत्येक सायकल ही म्हणजे प्रत्येक सायकलमध्ये स्त्रीबीज तयार होत नाही. म्हणजे प्रत्येक महिन्यात स्त्रीबीज तयार होईलच असं नाही. ते स्त्रीबीज तयार झालं तरी ते ट्यूबमध्ये बरोबर म्हणजे गर्भनलिकेमध्ये जे जाणं अपेक्षित आहे, ते प्रत्येक वेळी जाईलच असं नाही. ते गर्भनलिकेत गेलं तरी प्रत्येक वेळी शुक्राणू आणि बीजाचा संयोग होईलच असं नाही. कारण कधी-कधी तो शुक्राणू पोहोचतच नाही आहे तिकडे. त्याच्यानंतर तो पोहोचला तरी त्याचं फर्टिलायझेशन ट्यूबमध्ये जे होणं अपेक्षित आहे, ते होईलच असं नाही. आणि ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ जो तयार होतो, तो गर्भपिशवीत येऊन म्हणजे गर्भाशयात येऊन इम्प्लांट होणं म्हणजे रुजणे ज्याला म्हणतात. तर तो गर्भाशयात येऊन रुजेलच असं नाही. तर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप मॅटर ऑफ चान्स आहे. म्हणजे प्रत्येक सायकलमध्ये हे सगळं होईल असं नाही. खरं तर हे सगळं एकत्र होऊन तो गर्भ जन्माला येतो हे एक अतिशय मोठं मिरॅकलच आहे.